जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यामुळे सगळा देश हादरला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हा हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरही राबवण्यात आलं. या घटनेमध्ये ज्या पर्यटकांना धर्म विचारून ठार करण्यात आलं त्यात महाराष्ट्रातले पर्यटकही होते. पुण्यातल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबावरही या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. संतोष जगदाळेंना या हल्ल्यात ठार करण्यात आलं, ज्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. आम्ही आता कसं जगायचं असा सवाल संतोष जगदाळेंच्या मुलीनं केलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी विनंती आसावरी जगदाळेंनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे. माझ्यासोबत संतोष जगदाळे यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आसावरी आहे. आसावरी, सांगण्यात आलं होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शासकीय नोकरी मिळेल, काय झालं? अजून तरी लेटर काही माझ्या हातात नाही आलेलं नोकरीचं. अजून पण ती प्रोसेस चालू आहे. माझ्या मते नो ऑब्जेक्शनमध्ये ती फाईल अजून वर्क. पालिकेतून जे माझ्या साईडने डॉक्युमेंट्स सबमिट करायचे होते ते सर्व मंत्रालयात शासनाकडे पाठवले गेले. त्या गोष्टीला पण आता साधारण 10 महिने उलटून गेलेत, पण अजूनही त्याच्यावर काही फॉलोअप नाही आहे. पण रिसेंटली तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की मेधाताई कुलकर्णींनी त्याच्यासाठी त्या माझ्या बाजूने फॉलोअप घेत आहेत. तर त्यांनी अमित शहाजींना भेट दिली. तर त्यावेळेला त्यांनी या घटनेबद्दल सर्व सांगितलं त्यांना. आणि माझ्या वतीने, माझ्या आईच्या वतीने एक लेटर त्यांनी अमित शहांकडे पोहोचवलं आहे. सो अशी अपेक्षा आहे की आता लवकरात लवकर हे काम होईल. कारण आता म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे काही खर्च करतो आहे घरातलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात जे वडील करत होते ते सर्व मी आता करते आहे. तर ते आता मी जो पूर्वी जॉब करायचं त्यातनं जे सेविंग्स केलं होतं त्यातून करते आहे. पण आता जो डेली इन्कम असतो, मंथली इन्कम असतो, त्याची फार आवश्यकता आहे. पण तुम्ही फॉलोअप घेतला होता का? कुणाकुणाकडे गेलते? का एवढा उशीर लागला? तेव्हा तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लगेच तात्काळ नोकरी दिली जाईल. ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये असेल सगळे, म्हणजे अर्थात मोठे मोठे दिग्गज नेते तुमच्या घरी आले तुम्हाला भेटण्यासाठी. जेव्हा माझ्याकडे सगळे CM, डेप्युटी CM वगैरे सगळे आले होते, त्यांनी मला एक वाक्य बोललं की ताई, तुम्ही आमची बहीण आहात आणि तुम्ही काळजी करू नका, आसावरीची जबाबदारी आमची आहे, तिला आम्ही शासकीय सेवेमध्ये रुजू करून देऊ. पण त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतरसुद्धा आम्ही ॲक्च्युली आम्हाला काही प्रोसिजर माहिती नव्हती. पण आम्ही नीलमताई गोरे किंवा त्यांचे जे PA वगैरे त्यांच्याशी संपर्क साधला. मग नंतर आम्हाला सांगितलं की पालिकेमध्ये काहीतरी फॉर्म आला आहे, तो तुम्ही घ्या म्हणून. पण पालिकेतनं आम्हाला 8 दिवस झालं होतं तरी काही फोन आला नव्हता, आम्हाला काही माहिती नव्हतं. मग नंतर आम्ही तिथे गेलो आणि तिथला फॉलोअप घेऊन आम्ही ते फॉर्म वगैरे भरला. आणि त्यानंतर मुरलीधर अण्णा मोहळ त्यांनी आम्हाला मदत केली तिथे. आणि तिथनं आम्ही नीलमताईंचं जे आलं होतं पूर्ण लेटर, त्याच्यामध्ये नीलमताईंची आणि एकनाथ शिंदे दादांची सही होती. मग ते लेटर आम्ही पुढे पाठवलं मंत्रालयात. ते साधारण मेमध्ये गेलेलं असेल, मे किंवा मे एंडला. हां. मग त्यानंतर मे एंडनंतर ते मंत्रालयात गेलेलं लेटर अजूनपर्यंत ती फाईल म्हणजे माझ्या मुलीची ती कोणाकोणाकडे आहे ते मला माहिती नाही आहे. मी नीलमताईंच्या PAंना, साधारण एकनाथ शिंदे दादांच्या PAंना, जवळजवळ सगळ्या PAंना मी मेसेज केलेले आहेत, कॉल केलेले आहेत. इवन तिथले सगळे जे अधिकारी आहेत मोठे मोठे ज्यांच्याकडे फाईल गेलेली मला असं सांगितल्यानंतर मी त्या सगळ्यांना फोन केले. पण सगळ्यांकडनं मला असाच रिस्पॉन्स आला की एक जण म्हणते की माझ्याकडे फाईल नाही आहे असं म्हणाले. आणि काहीच आम्हाला काही त्याच्यावरती काही रिस्पॉन्स नाही की होईल. त्याच्यानंतर बरेचसे अधिवेशनं झाले, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन झाले. आणि आता 2 इलेक्शनमुळे आचारसंहिता लागली. त्यामुळं माझं त्या कुठल्याही PAंनी एकनाथ दादांशी बोलणं करून नाही दिलं. मी वेळोवेळी त्यांना सांगत होते की दादांनी मला शब्द दिलेला आहे माझ्या मुलीसाठी की तुझ्या मुलीची जबाबदारी माझी आहे. तर अजूनपर्यंत माझं दादांशी बोलणंच नाही करून दिलं. आणि दादांपर्यंत हा विषय गेला आहे की नाही मला माहिती नाही आहे. तर माझी एकनाथ शिंदे दादांना इव्हन ह्या महाराष्ट्र सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.